आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे। अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो। सभागृहात ज्या पद्धतीचा आपला व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं आपल्या राजीनाम्याची मागणी होतीये, आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण? मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात, म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला काही मलाही कळलं नाही। मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार आहे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे। माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। पण मग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय स्पष्टीकरण तुमचं? कारण तुम्ही त्याच्या व्हिडिओ रमी खेळताना दिसताय, काय झालं? रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाइम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही। त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता। मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला, तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 जो 1-1 सेकंदाला ते गेम येत असतात। तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून। स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं, पण नंतर तो स्काईप केलेला आहे, संबंध नव्हता। सभागृहात रमी खेळणं या ठिकाणी यावर स्पष्टीकरण कोकाटे देताना पाहायला मिळतात। 1 रुपयाची रमी आपण खेळलेलो नाही, आपल्याला रमी खेळताच येत नाही, आपली बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार असं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, आपल्याला रमी खेळता येत नाही। स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही। त्यामुळे तशा प्रकारचं ते जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही। आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय, त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात। पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे, जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळातला हा 10-15 काही त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। हा व्हिडिओ समोर कसा आला, नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता? प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही। तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही। परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं। काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही। मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले, त्या संदर्भामध्ये कोणी काही